हे गाइस व्हेरी गुड मॉर्निंग. तर सकाळचे 6 वाजले. ठीक आहे. सो आता 6:06 वाजले. जाऊ तर नंतर थोडंफार सरपट हे सॉरी जोर प्लस आणि गादा मारू. ठीक आहे. व्यायाम झालाय. चालू आता लायब्ररीमध्ये आलोय. ठीक आहे. सो थोडंफार डान्सची प्रॅक्टिस करू आणि पुन्हा रुटीन सेट करू. तर मराठी शाळेमध्ये जायचं आहे. तिथे पण एक गाणं सेट करायचं. तर ते गाणं कोणतं घ्यायचं ते पण बघू. सो लेट्स स्टार्ट. सो गाइस आज नवीन जो कॉम्बो तयार केला. ठीक आहे. तो स्टार्ट करूया. नवीन कॉम्बो 5 6 7 गो. फर्स्ट 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8. Then down, then hook, back, open, close, kick. 5 6 5 6 7 go. 1 2 3 4 5 6 7 tuck 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 tuck. 8. So guys हा फोटो कॉम्बो तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. ठीक आहे. सो भेटूया. सकाळी सकाळी तर आंघोळ झाली आहे. ठीक आहे. सो आजचा नवीन टॉपिक विथ क्लास गर्ल्स. काय करताय सर्व? आम्ही निबंध लिहितोय मामा. कोणता निबंध लिहिलेला? मी माझी आवडती व्यक्ती. कोण आहे? माझी आवडती व्यक्ती माझी बहीण. कोण आहे बहीण तुझी? माझ्या मोठ्या पप्पांची मुलगी. काय निबंध लिहिलेली वाच ना. आवडती व्यक्ती ही माझी मोठी बहीण आहे. मला सख्खी बहीण आहे ती माझ्या मोठ्या चुलत्यांची मुलगी आहे. पण आम्ही दोघी एकमेकींना खूप जीव लावतो. ती मला खूप आवडते. ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. जर मी कुठे चुकले तर ती मला ओरडते. बरोबर असेल तर ती छान 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 छान. तू कोणते निबंध लिहिला कोणते सांग. आता माझ्या कथा वाचला निबंध वाचला. तू कोणते लिहिला? सर्व माहिती लिहिते का? आपल्या युवती पृथ्वी लाईफ यावर विज्ञान टेक्नॉलॉजी आली. दिनांक प्रतिप्रिय मैत्रीण. वाढदिवस निमित्त. प्रिय मैत्रीण, मी तुझ्यापासून खूप दूर आले आहे शिकण्यासाठी. आपण गावी एका शाळेत होतो. बालवाडीपासून ते 10वी पर्यंत. त्यानंतर शिकण्यासाठी व सरकारी नोकरीसाठी दोघी नाही वेगळं व्हावं लागलं. म्हणून आजच्या दिवशी मी तुला खूप मिस करत आहे. अच्छा ठीक आहे. कारण आजच्या दिवशी तू आणि मी आपल्या टीमने खूप डेंजर पुरी बाबा. कारण तू आणि मी आणि आपल्या टीमने आजच्या दिवशी मुलांना खूप आणलं होतं. माझ्या जीवनात प्रतिमेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू. बघू शकता किती कष्टाळू पोरी आहे. निबंध कोणाला लिहितात? मैत्रिणीला लिहितात. ए फॉर्मल होतं का इनफॉर्मल होतं हे लेटर? खरं होतं. कौन है ये लोग? कहां से आते हैं? औपचारिक होतं का अनौपचारिक होतं? अनौपचारिक. अनौपचारिक. सो गाईज सर्व मुलींचा अभ्यास झालाय. ठीक आहे. त्यांनी मस्त निबंध देखील लिहिला होता. सो गाईज बघू शकता आता एक मस्त छानसा व्हिडिओ आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवतोय. सो फर्स्ट डायलॉग आहे गौरीचा. 5 6 7 गौरी. जिलीमिली वेफर्स पापड्या घेतल्या तर कुरकुरीत. शेंगदाण्याच्या कुट्यात मिरची टाकून शाबू केले चुचुरीत. बैट्याची आमटी केली झाली बरबरीत. गळ्याला येऊस्तवर खाल्लंय बाई झाली गरगरीत. राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. कॉमेडी टाइमपास व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा तुम्हाला. ठीक आहे. सो ह्या रिकम टेकडा पुरी आणि त्यामध्ये मी एक रिकम टेकडा. ठीक आहे. या सर्व टेकड्या रिकाम्या.
व्हिडिओ तयार झाली आहे. ठीक आहे, कॉमेडी व्हिडिओ बनवतो तरी तर व्हिडिओ झाली. तर आता मस्त जेवण करायचंय. भूक लागली तर बघू शकता जेवणासाठी काय केलं. टोमॅटोची भाजी वाटतं. ठीक आहे, सो टोमॅटो आणि यामध्ये खिचडी आहे. ठीक आहे, काली खिचडी होती, आज आहे खिचडी. तो खिचडी आहे आणि टोमॅटो खाऊ फास्ट आणि पुढच्या रुटीन बघू काय करायचं. ठीक आहे, सो बाय. पटकन आवरा. काय लिहिले वाचा लवकर. नीट बरोबर. पुढं काय गण बरोबर आहे. गणच्या पुढं बाबाचं नाव आहे. ए तुझ्या बाबाचं नाव आहे ना ग. माता यांनी सांगितलं कोणाला द्यायला. अरे वा गुड किडा. तुझे भाऊचा आता डायरेक्ट आहे ना. वाच. घे ना. अरे का सगळेजण गुड मुलं सगळे भारी. छान. सो व्हेरी गुड बॉयज अँड गर्ल्स. हाय करा सर्वांनी. हाय. ठीक आहे, तर घरी गेल्यानंतर सर्वांनी युट्यूब वरती बघा, तुम्हाला दिसेल, तुम्ही सर्व दिसशाल. ठीक आहे, मला मशाला लावून देते. जाऊ कुठे लाडू. सो गाईज बघू शकता माऊ मातीचे लाडू बनवते. काय बनवते माऊ. लाडू. बरं पण शिकव लाडू बनवायला. हं. माती घ्यायची, त्या मातीत काय करायचं. हं? काय करायचं. कशात. मातीत टाकतं पाणी. केवढं किती पाणी टाकायचं. कमी टाकायचं का. हं. काय पीठ कसलं. भाजीचं हा आहे ना. बाकलीचं कसलं. बाकलीचं भाकरीचं हा. नाहीये. भाकरीचं पीठ बाजरीचं बाजरीचं आहे ना. बघ कशाची लाडू खायची. तुझ्या शंभूड खाली झाला बघ. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. भजी बनवते. हा? भजी लाडूचं काय झालं. ते सोपं नाही वाटत. सोपं नाही वाटत आहे का. लाडू अवघड आहे का. भजे कसे बनवतात. म्हणजे हं?